नमस्कार, मी ॲडव्होकेट अथर्व मुगदुम आणि आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तुमच्या सुद्धा आई वडिलांचा ओढा जर एकाच भावंडाकडे असेल तर अशा केसमध्ये तुमचे आई वडील तुम्हाला प्रॉपर्टी म्हणून बेदखल करू शकतात का? तर जाणून घेऊया ह्या व्हिडिओमध्ये. काय होतं, बऱ्याच लोकांना अशी शंका असते की माझे जे आई वडील आहेत त्यांचा ओढा हा पर्टिक्युलर एका मोठ्या भावाकडे आहे, छोट्या भावाकडे आहे किंवा बहिणीकडे आहे. तर अशा केसमध्ये माझे आई वडील मला प्रॉपर्टीमधून बेदखल करू शकतात का, आणि कायदा काय सांगतो, आणि जर इन केस बेदखल केलं तर मी काय कारवाई करू शकतो का, ह्या गोष्टी त्यांना जाणून घ्यायच्या असतात. तर त्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या सर्व शंकांचं समाधान मी करून देतो. सर्वात प्रथम हा मुद्दा त्याच वेळेस उपस्थित होतो, म्हणजे हा प्रश्न त्याच वेळेस उपस्थित होतो ज्यावेळेस ती मालमत्ता स्वकष्टार्जित मालमत्ता असते. कारण की जर वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर त्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये तुम्हाला जन्मसिद्ध हक्क असतो, त्यामुळे तो काही प्रश्नच इथे उद्भवत नाही. जर तुम्हाला तुमच्या वडिलोपार्जित मालमत्तेमधून बेदखल केलं तर तुम्ही कोर्टात दावा दाखल करू शकता आणि तुमचा हक्क मिळवू शकता. पण जर समजा तुमच्या आई वडिलांची एखादी स्वकष्टार्जित मालमत्ता असेल तर एक गोष्ट जाणून घ्या. स्वकष्टार्जित मालमत्ता म्हणजे काय आणि वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे काय, ह्या संदर्भात मी चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघून घेऊ शकता. स्वकष्टार्जित मालमत्ता म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या पैशातून कमवलेली मालमत्ता. त्यामुळे जर तुमच्या आई वडिलांनी त्यांच्या स्वतःच्या पैशातून कमवलेली एखादी मालमत्ता असेल तर त्या मालमत्तेचे मूळ मालक ते असतात. त्या मालमत्तेची जी काही विल्हेवाट आहे, त्या मालमत्तेचं जे काही हस्तांतरण आहे, त्याचा पूर्णपणे अधिकार, पूर्णपणे हक्क, पूर्णपणे कंट्रोल हा तुमच्या आई वडिलांकडे आहे. त्यामुळे तुमच्या आई वडिलांच्या जर मनात आलं तर ती स्वकष्टार्जित त्यांची जी काही प्रॉपर्टी आहे, जी काही मालमत्ता आहे, ती एका भावंडाला सुद्धा देऊ शकतात किंवा सगळ्यांमध्ये समान वाटणी करू शकतात, किंवा अगदी मनात आलं तर ते दानही करू शकतात, एखाद्या व्यक्तीला फुकट सुद्धा देऊ शकतात. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आई वडिलांची एखादी स्वकष्टार्जित मालमत्ता असेल आणि त्या मालमत्तेमधून बेदखल केलं तर अशा केसमध्ये तुम्ही काहीच करू शकत नाही, कारण की ती त्यांची स्वकष्टार्जित मालमत्ता असते. त्यामुळे त्या स्वकष्टार्जित मालमत्तेमध्ये जर तुमच्या भावंडाला हिस्सा जादा दिला किंवा तुम्हाला काहीच हिस्सा न देता सर्व हिस्सा जर भावंडांना किंवा बहिणींना दिला तर अशा केसमध्ये तुम्ही बेदखल झालेले आहात आणि अशा केसमध्ये तुम्ही काहीही करू शकत नाही, कारण की ती मालमत्ता ही स्वकष्टार्जित असल्यामुळे त्यांचा पूर्णपणे, म्हणजे तुमच्या आई वडिलांचा पूर्णपणे त्या मालमत्तेवर कंट्रोल आहे, अधिकार आहे. पण इन केस आता ग्रामीण भागात काय होतं, जे काही आई वडील असतात ते शिकलेले नसतात. मग अशा केसमध्ये काय करतात इतर भावंड एखाद्या भावंडाला वगळतात, त्याला मुद्दामून बेदखल करतात, आई वडिलांकडून दस्त करून घेतात. दस्त पण फ्रॉड करून, मिसरिप्रेझेंटेशन करून, त्यांच्या खोट्या सह्या घेऊन अशा प्रकारे ते दस्त करतात. तर अशा प्रकारे जर तुम्ही त्या मालमत्तेमधून बेदखल झाला असला, त्या प्रॉपर्टीमधून बेदखल झाला असाल तर तुम्ही निश्चितच कोर्टाचा दरवाजा ठोठावू शकता, कोर्टात तुम्ही जाऊ शकता आणि कोर्टात दावा दाखल करून कोर्टात तुम्ही हे साबित करून की हा जो काही दस्त झालेला आहे तो दस्त चुकीच्या प्रकारे झालेला आहे, फ्रॉड किंवा फसवणूक ह्या कॅटेगरीमध्ये झालेला आहे, असं तुम्ही कोर्टात साबित करून तुमचा तो काही मालमत्तेमधील हक्क आहे तो प्रस्थापित करू शकता. पण जर समजा आई वडिलांनी स्वतःहून जर तुम्हाला मालमत्तेमधून, प्रॉपर्टीमधून बेदखल केलं असेल किंवा तुम्हाला कमी हिस्सा दिला असेल किंवा काहीच हिस्सा दिला नसेल तर अशा केसमध्ये तुम्ही कोणतीच कारवाई करू शकत नाही. तुम्हाला जर बेदखल केलं, तुम्हाला जर मालमत्तेमध्ये काही हिस्सा मिळाला नाही तर तुम्हाला तो जो आई वडिलांचा डिसिजन आहे तो तुम्हाला ऍक्सेप्ट करावा लागेल. तर हा होता आजचा व्हिडिओ. ह्या व्हिडिओमध्ये आपण सर्व गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत. तरीही तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.